नमस्कार यूट्यूब फॅमिली। आज आपण जिवंत सातबारा मोहीम म्हणजे काय या संदर्भात माहिती आजच्या व्हिडिओद्वारे आपण जाणून घेणार आहोत। जर तुम्हाला रिअल इस्टेट व्यवहारांबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा। सबस्क्राइब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेजमध्ये भर घाला। मृत खातेदारांच्या वारसांना शेतजमिनीशी संबंधित अधिकार सहज आणि वेगाने मिळावेत यासाठी जिवंत सातबारा मोहीम राज्यभर राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। यामध्ये मृत खातेदारांची नावे कमी करून त्यांच्या वारसांची नावे सातबारावर नोंद करण्याची मोहीम राबविण्यात येणार आहे। राज्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन सहभागी व्हावे असे आवाहन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले। जिवंत सातबारा मोहिमेबाबत बावनकुळे म्हणाले, वारस नोंदणी प्रक्रियेमध्ये अनेक वर्षे दिरंगाई होत असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते। अनेक वेळा मयत खातेदारांच्या नावावरच जमिनी राहतात, त्यामुळे त्यांच्या वारसांना मालकी हक्क मिळवण्यासाठी कोर्टाची पायरी चढावी लागते। ही प्रक्रिया वेळखाऊ आणि खर्चिक असल्याने शेतकरी त्रस्त होतात। जिवंत सातबारा मोहीम महसूल विभागाची पारदर्शकता वाढवणारी आणि लोककल्याणकारी ठरणार आहे। यामुळे कायद्याच्या चौकटीत राहून त्वरित निर्णय घेता येईल, वेळ आणि पैशाची बचत होईल आणि वारसदारांना त्यांच्या हक्काची जमीन पटकन मिळेल। ही मोहीम शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी असून महसूल विभागाच्या कार्यक्षमतेत मोठा बदल घडवून आणेल, असेही महसूल मंत्री बावनकुळे यांनी स्पष्ट केले। महसूल विभागाकडून स्वतःहून वारसांची नोंद करण्यात येईल। अर्जदाराने अर्ज न करता महसूल यंत्रणा पुढाकार घेईल। मृत व्यक्तींची नावे सातबारावरून कमी करून वारसांची नोंद केली जाईल। ही संपूर्ण प्रक्रिया फक्त 1.5 महिन्याच्या कालावधीत पूर्ण केली जाणार आहे। बुलढाणा जिल्ह्यातील यशस्वी प्रयोग पाहून राज्य शासनाने 19 मार्च 2025 रोजी निर्णय घेत संपूर्ण महाराष्ट्रात ही मोहीम 1 एप्रिल 2025 पासून राबवण्याचा आदेश दिला आहे। या अंतर्गत महसूल विभागाकडून प्रत्येक गावातील नोंदीचे अद्ययावतीकरण केले जाईल। तहसीलदार स्वतःवरच वारसा हक्क निश्चित केला जाणार असून सक्सेशन सर्टिफिकेटची गरज लागणार नाही। प्रकल्पासाठी स्थानिक आमदार, महसूल अधिकारी आणि प्रशासकीय यंत्रणा संयुक्तपणे काम करणार आहेत।